गुड मॉर्निंग सर्वांना. आज आपण आपला अकाउंट या विषयाचा पहिला टॉपिक सुरू करत आहोत आणि पहिल्या टॉपिकचं नाव आहे अकाउंटिंग कन्सेप्ट, कन्व्हेन्शन अँड प्रिन्सिपल अँड इमर्जिंग ट्रेंड इन अकाउंटिंग. तर हा जो टॉपिक आहे तो पूर्ण थिअरी टॉपिक आहे आणि तुम्ही ह्या टॉपिकचा अभ्यास म्हणजे तुम्ही ज्यावेळेस 11वीला ऍडमिशन घेतलेलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला अकाउंटिंग कन्सेप्ट होत्या, कन्व्हेनियन्स होतं तर आणि अकाउंटिंग प्रिन्सिपल पण होतं. हे तुम्ही तिथं अभ्यासलेलं आहे. पण विद्यापीठाने ह्या टॉपिक इथं टाकण्याचा एक मूळ उद्देश असा आहे की ज्यावेळेस आपण 11वीला ऍडमिशन घेतो त्यावेळेस आपण 11वी मधले सगळीच थेअरी शिक्षक जे असतात ते तुम्हाला शिकवत नाही आणि तसंच तुम्ही पुढे येता आणि ज्यावेळेस तुम्ही एफ-वायला येता त्यावेळेस तुम्हाला ह्या बेसिक कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे आणि ह्या जर माहित नसतील तर तुम्हाला अकाउंटिंग म्हणजे काय आहे नेमकं तेच माहित नसणार आहे. त्यामुळं हा टॉपिक टाकण्याचं काम विद्यापीठाने या ठिकाणी केलेलं आहे. तर पहिल्यांदा टॉपिकचा मिनिंग समजून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण काय करू, या टॉपिकला सुरुवात करू. अकाउंटिंग कन्सेप्ट हा पहिला पॉइंट असणार आहे. कन्व्हेन्शन अँड प्रिन्सिपल हा दुसरा पॉइंट असणार आहे आणि तिसरा पॉइंट असणार आहे इमर्जिंग ट्रेंड इन अकाउंटिंग. अशा 3 भागामध्ये हा आपला पहिला टॉपिक विभागला गेलेला आहे. त्याच्यामध्ये पहिल्याला आपल्याला अकाउंटिंग कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन बघायचे आहेत आणि नंतर प्रिन्सिपल बघणार आणि इमर्जिंग ट्रेंड बघणार. तर अकाउंटिंग कन्सेप्ट म्हणजे काय, की आता तुम्हाला अशा काही गोष्टी असतात की ज्या आपण काय करतो, स्वीकारतो. म्हणजे थोडक्यात काय की आपल्या आगीला हात लावला तर आपल्याला भासतं. म्हणजे आपली कन्सेप्ट काय झाली की एखाद्या गरम वस्तूला किंवा आगमध्ये आपण जर हात घातला तर आपला हात काय करू शकतो, जळू शकतो. तसंच अकाउंटिंग मध्ये अशा काही कन्सेप्ट आहेत की ज्या कन्सेप्ट सर्वदूर सर्व जगामध्ये काय केलेले आहेत, मान्य केलेले आहेत आणि त्या कन्सेप्ट वरच आपलं अकाउंटिंग होतं. तर या कन्सेप्ट आपल्याला आज समजून घ्यायच्या आहेत. सर्वांना स्क्रीन दिसते का आणि मी स्क्रीनवर लिहिलेलं सुद्धा दिसतंय का, एकदा सांगा मला सर्वांनी. ओके ओके चला. तर पहिली जी कन्सेप्ट आहे ती आहे बिझनेस एंटिटी कन्सेप्ट. काय आहे? बिझनेस एंटिटी कन्सेप्ट. या कन्सेप्ट विषयी समजून घेत असताना मी तुम्हाला थोडस, आता हे काय लिहिले काय ते वाचण्या अगोदर मी तुम्हाला थोडस साईडला घेऊन जातो आणि या ठिकाणी तुम्हाला एक सिंपल एक उदाहरणाद्वारे ही कन्सेप्ट समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पहा, आपल्याला जर एखादा बिझनेस सुरू करायचा असेल, बिझनेस जर आता हा समजा बिझनेस असं समजा आणि हा बिझनेस सुरू करायचा असेल तर हा बिझनेस सुरू करण्यासाठी सर्वात आवश्यक असणारी गोष्ट कोणती असेल सांगा बरं. कॅपिटल. व्हेरी गुड. अतिशय बरोबर उत्तर दिलं तिला की तिने की बिझनेस जर सुरू करायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे काय असतं, हे कॅपिटल आपल्याला काय आहे, गरजेचं आहे. आता हे कॅपिटल आवश्यक आहे, हे कोण देतं म्हणजे बिझनेससाठी कोण कॅपिटल घेऊन येतं सांगा बरं. पार्टनर. बरोबर, तिने पार्टनर म्हटले किंवा पार्टनरशिप फर्म असेल तर पार्टनर किंवा बिझनेसचा कोण असेल, ओनर. बिझनेसचा कोण आहे, हा ओनर. ओनर म्हणजे कोण, बिझनेसचा मालक म्हणणार आपण त्याला. हे जे बोलतायत ते माझ्या अगोदरचे लेक्चर केलेत का त्यांनी जरा, असं मला वाटतंय, पार्टनर वगैरे. हो त्यामुळेच हा माझी चित्रकला थोडीशी चांगली आहे त्यामुळे मी चांगले चित्र काढले. तर हा बिझनेसचा ओनर आहे. बिझनेसच्या ओनरला ज्यावेळेस बिझनेस सुरू करायचा असेल त्यावेळेस तो बिझनेसला काय देतो, काहीतरी फंड फंड देतो, त्याला म्हटलं जातं त्याचं कॅपिटल. मग कॅपिटलची डेफिनेशन काय आहे पुस्तकानुसार, तर कॅपिटलची डेफिनेशन अशी होती, बिझनेसमध्ये ओनरने कॉन्ट्रीब्यूट काय केलं, काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलं असेल, कॅपिटल केलं किंवा पैसे दिले किंवा ऍसेट दिली. म्हणून डेफिनेशन कॅपिटलची अशी तयार होते की ओनर्स कॉन्ट्रीब्युशन इन बिझनेस. बिझनेसमध्ये ओनर्सचं कॉन्ट्रीब्युशन जे असतं त्याला काय म्हटलं जातं, कॅपिटल असं म्हटलं जातं. तर कोणत्याही व्यवसायासाठी सर्वात आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे काय आहे, कॅपिटल आहे. हे तर क्लिअर का सर्वांना, हे आपल्याला जनरली सगळ्यांना माहिती, मी असं काही वेगळं सांगितलेलं नाही, बरोबर ना. हो.
ओके. आता याच्या पुढची स्टेप काय सुरू होते ज्यावेळेस बिझनेस सुरू करायचा असेल, म्हणजे तुम्हाला समजा पार्टनरशिप फर्म सुरू करायची किंवा एखादा कंपनी सुरू करायची आहे किंवा एखादा साधा दुकान जरी टाकायचं असेल तरी त्याचं शॉप ऍक्ट वगैरे काढावं लागतं. म्हणजे थोडक्यात काय, बिझनेस तुम्हाला काय करावा लागतो, रजिस्टर्ड करावा लागतो. काय करावा लागतो, रजिस्टर करावा लागतो ना. बघा, अगदी जीएसटी हो रजिस्ट्रेशन करायचं म्हटलं तरी शॉप ऍक्ट काढावं लागतं. म्हणजे थोडक्यात काय की बिझनेस तुम्हाला सरकार दरबारी रजिस्टर करावा लागतो. मग हा बिझनेस कोणत्या कोणत्या कारणाने किंवा कोणते बिझनेस आहेत की जे रजिस्टर होतात. उदाहरणार्थ बँक सुरू करायची तुम्हाला, बँक तर बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आहे, या ऍक्ट अंतर्गत तो रजिस्टर केला जातो, त्याची नोंदणी केली जाते. कंपनी जर असेल तर कंपनी ऍक्ट 2013 आहे भारतामध्ये, त्याच्या अंतर्गत त्याची नोंदणी होते. भागीदारी संस्था असेल तर भागीदारी संस्थेची भागीदारी कायदा 1932 या कायद्याअंतर्गत काय होते, त्याची नोंदणी होते. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचंय तुम्हाला की बिझनेस ज्या वेळेस आपण सुरू करणार आहोत त्यावेळेस कॅपिटल वगैरे सगळं ठीक आहे, तुम्ही सगळं बिझनेससाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी एकत्र करणार, पण सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट याच्यामध्ये असेल ते म्हणजे या बिझनेसची नोंदणी करणे. म्हणजेच काय, बिझनेसचं काय करणं, रजिस्ट्रेशन करणं. आणि ज्या वेळेस बिझनेसचं रजिस्ट्रेशन होतं, लक्षात राहू द्या, ज्या वेळेस बिझनेसचं रजिस्ट्रेशन होतं त्यावेळेस हा जो बिझनेस आहे हा बिझनेस कायदेशीर दृष्ट्या, आता याचं नाव मी बिझनेस देतोय, कायदेशीर दृष्ट्या एक वेगळा व्यक्ती म्हणून अस्तित्वात येतो. एक वेगळा पर्सन, पर्सन म्हणजे काय, व्यक्ती. आता बिझनेसचा ओनर हा एक वेगळा व्यक्ती झाला आणि आता बिझनेस सुद्धा काय झाला, एक वेगळा व्यक्ती झाला. का? कारण की त्याचं रजिस्ट्रेशन झालं. क्लिअर का सर्वांना, हा वेगळा व्यक्ती कसा झाला? हो ओके. आता ज्या वेळेस याचं रजिस्ट्रेशन होतं त्यावेळेस त्याला एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व प्राप्त होतं. कायदेशीर अस्तित्व म्हणजे काय, की जसा हा बिझनेसचा ओनर जो आहे तो स्वतःच्या नावाने ट्रान्झॅक्शन, एखादी वस्तू खरेदी करू शकतो, विकू शकतो, बँकेत पैसे जमा करू शकतो, बँकेत स्वतःच्या नावाने अकाउंट ओपन करू शकतो, एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध कोर्टात जाऊन दावा दाखल करू शकतो, कोर्ट सुद्धा त्याच्या विरुद्ध काय, दुसऱ्या एखाद्या व्यक्ती त्याच्या विरुद्ध दावा दाखल करू शकतो, बरोबर ना. त्याचे जे ट्रान्झॅक्शन आहेत त्याच्या नावाने होत असतात, ह्या ओनरच्या. म्हणजे हा काय आहे, कायदेशीर दृष्ट्या वेगळा व्यक्ती आहे. आणि बिझनेस सुद्धा ज्यावेळेस रजिस्टर्ड होतो त्यावेळेस बिझनेसला एक नाव असतं, त्या नावाने काय होतं, बिझनेस ट्रान्झॅक्शन करतात, म्हणजे बिझनेसचे व्यवहार होत असतात. त्या नावाचा शिक्का प्रत्येक कागदपत्रावर असतो, त्या नावाचंच बँकमध्ये अकाउंट असतं, त्याच्या नावानेच ट्रान्झॅक्शन होतात. बिझनेसवर एखादा व्यक्ती कोर्टामध्ये केस फाईन करू शकतो. बिझनेस सुद्धा एखाद्या व्यक्तीने जर बिझनेसला फसवलं तर त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये जाऊन केस दाखल करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, बिझनेस ही काय झाली, वेगळी व्यक्ती झाली, बरोबर का? हो बर. आता मला एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर आठवत असेल, मी सांगितलं असेल याच्या अगोदर कधी, तर मला ज्यांना माहित असेल ते 100% सांगतील की आता हे जे कॅपिटल आहे हे कोणाचं आहे, बिझनेसच्या ओनरचं, बरोबर? हो हो. मग बिझनेस सुद्धा कोणाचा झाला, ओनरचाच झाला. मग हे कॅपिटल आपण जी बिझनेसची बॅलन्स शीट तयार करतो ना, बॅलन्स शीट, या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला कॅपिटल का लिहितो? लॅबिलिटी म्हणजे देयता, देयता म्हणजे आपण दुसऱ्याला पैसे देणे लागतो. तर कॅपिटल लॅबिलिटी साइडला का लिहिले जात नाही? कारण की ओनरनेच दिलेत, त्याचेच पैसे, त्याचाच बिझनेस आहे, बरोबर ना. आणि तो आपल्या व्यवसायासाठीच ते वापरते, तरी सुद्धा ते त्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला का दाखवलं जातं, असेटला का नाही दाखवलं जात? कारण ते व्यवसायासाठी आपण भांडवल म्हणून आणलेलं असतं, ते आपल्याला देणं असतं. तिने बऱ्यापैकी उत्तर सांगितलेलं आहे, बरोबर. की कारण ती काय आहे, ही एक मी आताच तुम्हाला काय सांगितलं की ओनर काय झाला, एक वेगळा व्यक्ती झाला, बरोबर. आणि आता बिझनेस काय झाला, एक वेगळा व्यक्ती झाला. क्लिअर होतंय ना. ओनर वेगळा, बिझनेस एक. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला जर पैसे दिला, आपण अकाउंटिंग ओनरचं करतोय का? आपण नाही अकाउंट नाही, आपण अकाउंटिंग कोणाच करतोय, बिझनेसचं. आणि बिझनेसचं बिझनेसनं या व्यक्तीकडून पैसे घेतलेत त्याला आपण म्हटलंय कॅपिटल. मग हे कॅपिटल ज्यावेळेस हा बिझनेस बंद होईल भविष्यात कधी, त्यावेळेस हे परत द्यावे लागतील ना ओनरला. हो
हो, म्हणजे थोडक्यात काय, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडून पैसे घेतले म्हणजेच आपण अकाउंटिंग बिझनेसचं करतोय. बिझनेसने ओनर कडून पैसे घेतले, हे इन फ्युचर ज्यावेळेस बिझनेस बंद होईल त्यावेळेस ओनर त्याचं कॅपिटल त्या बिझनेस मधनं काढून घेईल, म्हणजेच बिझनेस बंद होईल. म्हणजेच थोडक्यात बिझनेसच्या दृष्टिकोनातून कॅपिटल काय झाली आपली, लॅबिलिटी. लॅबिलिटी. व्हेरी गुड. हे क्लिअर का सर्वांना? हो इथपर्यंत क्लिअर का हो सर्वांना? सर. ओके. आता हो मला सर. मला काय सांगायचंय तुम्हाला, की आपण ही जी बिझनेस एंटायटी कन्सेप्ट आहे, या कन्सेप्ट अशी सांगते की तुम्ही बिझनेस हा वेगळा व्यक्ती आहे आणि ओनर हा वेगळा व्यक्ती आहे, हा पॉइंट ऑफ व्ह्यू समोर ठेवून बिझनेसचं अकाउंटिंग करा. काय करा? बिझनेसचं अकाउंटिंग करा. आणि त्यामुळेच तुम्हाला कॅपिटल कुठं दाखवावं लागणार आहे, बिझनेसच्या लॅबिलिटी साईडला दाखवावं लागणार आहे, बॅलन्स शीटच्या. तर तेच या कन्सेप्ट मध्ये सांगितलं. आता कन्सेप्ट मध्ये नोट्स मध्ये काय लिहिलंय ते आपण थोडस वाचूया आणि पुढे जाऊया. बघा, बिझनेस एंटायटी जी कन्सेप्ट आहे ही काय म्हणते, दिस कन्सेप्ट इम्प्लाइज दॅट अ बिझनेस युनिट इज सेपरेट. मी तुम्हाला आताच सांगितलं की बिझनेस काय आहे, वेगळी व्यक्ती, म्हणजे बिझनेस युनिट इज सेपरेट अँड बिझनेस ओनर इज सेपरेट. आणि बिझनेसचा मालक सुद्धा काय आहे, सेपरेट आहे. म्हणजे दोन वेगळ्या व्यक्ती झाल्या. बरोबर का? बरोबर का? हो ओके. म्हणजे हो बिझनेस एंटायटी हो सर. कन्सेप्ट, बिझनेस एंटायटी कन्सेप्टचा मूळ बेस काय आहे, अर्थ काय आहे, की तुम्ही ज्यावेळेस अकाउंटिंग कराल त्यावेळेस असं समजा की बिझनेस हा एक वेगळा व्यक्ती आहे आणि बिझनेसचा ओनर हा एक आहे वेगळा व्यक्ती आहे. म्हणजे बिझनेस युनिट इज सेपरेट अँड बिझनेस ओनर इज सेपरेट. बरोबर? आवाज येतोय कोणाच तरी? म्यूट करा जरा. पुढे सांगितले, ओनर्स दॅट इज अ पर्सन हु सप्लाय द कॅपिटल टू इट. ओनर कोणाला म्हणायचं, की जो काय करतो, सप्लाय करतो काय, कॅपिटल. कोणाला? बिझनेसला. त्याला आपण काय म्हणणार, बिझनेसचा ओनर. म्हणजे व्यवसायाला जे भांडवल पुरवतात ते व्यवसायाचे कोण असतात, मालक असतात. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके. हो. हा, बेस्ड ऑन दिस कन्सेप्ट अकाउंट आर प्रिपेअर फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ द बिझनेस. म्हणजे या कन्सेप्ट नुसार असं आहे की अकाउंट जे तयार केले जातात, अकाउंट आर प्रिपेअर फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू, द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ द बिझनेस. म्हणजे बिझनेसला समोर ठेवून आपण काय करतोय, अकाउंटिंग करतो. आपण ओनरचं अकाउंटिंग करतोय का? नाही. आपण कोणाचं अकाउंटिंग करणार आहे, बिझनेसचं. अँड नॉट फ्रॉम द ओनर्स पॉइंट ऑफ व्ह्यू. म्हणजे ओनरला समोर ठेवून अकाउंट करायचं नाही, ओनरच्या दृष्टिकोनातून अकाउंटिंग करायचं नाही, आपण बिझनेसच्या दृष्टिकोनातून अकाउंटिंग करायचं. म्हणजे पहिल्या पॅरेग्राफ मध्ये असं सांगितलेलं आहे, 3 गोष्टी फक्त लक्षात ठेवा. तुम्हाला रिकामी जागेला वगैरे असे प्रश्न विचारतात आणि हे तुम्हाला बेसिक जर माहित असेल तर, तुमची कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्हाला रिकामी जागा कशी विचारू द्या, तुम्हाला ते नक्की कळणार आहे. काय सांगितलंय त्यांनी, की बिझनेस सेपरेट आहे, बिझनेसचा ओनर सेपरेट आहे. ओनर कोणाला म्हणायचं सांगितलं त्यांनी, की जो बिझनेसला कॅपिटल प्रोव्हाइड करतो, म्हणजे भांडवल देतो. आणि या कन्सेप्ट नुसार ते असं म्हणतायत की तुम्ही जे अकाउंटिंग करणार आहात ते अकाउंटिंग बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू ने करा. म्हणजे बिझनेसचं अकाउंटिंग करताय, तुम्ही ओनरचं करताय का? नाही, कारण की ओनर वेगळा आहे, बिझनेस वेगळा, दोन वेगळे व्यक्ती आहेत. आपण बिझनेसचं अकाउंटिंग करणार आहोत. आणि पुढे त्यांनी असं सांगितले, हेन्स द बिझनेस इज लायबल टू ओनर फ्रॉम द कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट बाय हिम. त्यामुळं बिझनेस हा काय आहे, लायबल. लायबल म्हणजे काय, देय आहे, म्हणजे देणं आहे ओनरला काय, त्याचं कॅपिटल. म्हणून आपण कॅपिटल कुठं दाखवतो, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी. Liability side. लॅबिलिटीचा. आतापर्यंत तुम्ही 11वी पासून बॅलन्स शीट शिकत आलेला आहात, 2 वर्ष झाले शिकत आहात. पण कॅपिटल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला का दाखवलं जातं, याचं कारण कोणाकोणाला माहित होतं ते सांगा बरं मला एकदा, की सर आम्हाला माहित होतं. हा सर, आम्हाला माहिती होतं, सरांनी सांगितलं होतं आम्हाला. व्हेरी गुड. म्हणजे एकालाच माहित होतं, बाकीच्या लोकांना माहित नव्हतं. माहित होतं सर. रेशमाला सुद्धा माहित होतं. व्हेरी गुड. तर ज्यांना माहित नव्हतं त्यांना सुद्धा आता माहित झालं, आणि ज्यांना अगोदर माहिती होतं
ते तर खूप हुशार आहेत असं आपण समजायचं. पुढं काय सांगितलंय त्यांनी ते समजून घेऊया. अकॉर्डिंग टू धिस कन्सेप्ट, आता या कन्सेप्ट नुसार ओनली बिझनेस ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. म्हणून बघा आता ह्या कन्सेप्ट नुसार फक्त बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे काय ते पण सांगतो. आता बिझनेस आहे, हा बिझनेस मध्ये काय केलं जातं, एक तर परचेस केला जातो, बरोबर ना? हो. बरोबर. दुसरी गोष्ट काय, सेल्स केला जात असेल, Sales. बरोबर. आणि एक्सपेन्सेस वगैरे पेड केले जात असतील, त्याला काहीतरी इन्कम होत असतील. हे सगळे ट्रान्झॅक्शन ह्या दोन मेन ऍक्टिव्हिटीतनच काय होत असतात, निर्माण होत असतात. म्हणजे आपण फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यायची की बिझनेसशी रिलेटेड असणारे जेवढे काही ट्रान्झॅक्शन आहेत ते ट्रान्झॅक्शन या कन्सेप्ट नुसार रेकॉर्ड केले जातात. मग ओनरने स्वतःच्या यूज साठी कार घेतली, मोटर कार घेतली, ओनरनं त्याचं लाईट बिल पेड केलं, हे बिझनेस मध्ये रेकॉर्ड करायचं नाही. आपण अकाउंटिंग कोणाचं करतोय, बिझनेसचा. त्यामुळे फक्त बिझनेस ट्रान्झॅक्शनच त्या ठिकाणी काय करायचे, रेकॉर्ड करायचे. तर त्यांनी ते सांगितले, अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट ओनली बिझनेस ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. पर्सनल ट्रान्झॅक्शन ऑफ ओनर्स आर नॉट रेकॉर्डेड. आत्ताच मी जस्ट तुम्हाला सांगितले की ओनरचे पर्सनल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे नाहीत. कोणाच्या पुस्तकात, बिझनेसच्या अकाउंटिंग मध्ये. म्हणजे बिझनेसचं अकाउंटिंग ज्यावेळेस करू त्यावेळेस ओनरचे पर्सनल ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करणार नाहीत. बट देअर ट्रान्झॅक्शन विथ द बिझनेस सच ॲज अ कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन. म्हणजेच थोडक्यात काय, बिझनेसशी असलेले एक ट्रान्झॅक्शन. म्हणजे आता मी तुम्हाला आता ही गोष्ट सांगितली की काय, ओनरने बिझनेसला पैसे दिले, त्याला काय म्हणतो आपण, कॅपिटल. कॅपिटल म्हणतो, बरोबर. काही वेळेस असंही होऊ शकतं ना की ओनरला, आता बिझनेस तर माझाच आहे, म्हणजे ओनरचाच आहे, स्वतःचा आहे, मग याला जर पैशाची कमी पडली तर हा ओनर सुद्धा बिझनेस कडून स्वतःच्या वापरासाठी कॅश किंवा पैसे घेत असेल किंवा असेट वगैरे बिझनेसची वापरत असेल, तर त्याला काय म्हणणार आपण, कोण सांगतंय, कोणाला माहिती, बघू. Withdraw. विड्रॉ. Drawing. ड्रॉविंग ज्याने म्हटलं त्याचं अगदी प्रॉपर बरोबर उत्तर आहे. काय म्हणणार आपण त्याला, ड्रॉविंग असं म्हणणार. काय म्हणणार आपण त्याला, ड्रॉविंग. कळते ना ड्रॉविंग म्हणजे काय आता? हो. ओके. ओनर्स कॉन्ट्रीब्युशन इन बिझनेस इज कॅपिटल आणि ओनर विथड्रॉ एनी अमाउंट एनी कॅश फॉर पर्सनल यूज इज नोन ॲज ड्रॉविंग. त्याला काय म्हणणार आपण, ड्रॉविंग असं म्हणणार. ड्रॉविंग कशाला म्हणायचं, बिझनेस कडून जर ओनरने पैसे घेतले स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी, पर्सनल यूज साठी, त्याला काय म्हणणार आपण, ड्रॉविंग म्हणणार. आणि तेच त्यांनी या ठिकाणी पुढे सांगितलेलं असणार आहे की but their transaction with the business such as capital contribution, म्हणजे बिझनेसचे असणारे ओनरचे ट्रान्झॅक्शन, म्हणजे ओनरने जे पैसे दिले बिझनेसला तर त्याला कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन म्हणणार. और कॅश विड्रॉन फ्रॉम द बिझनेस फॉर पर्सनल यूज विल बी रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. आणि कॅश जर स्वतःच्या पर्सनल यूज साठी जर त्यांनी वापरली तर ती सुद्धा रेकॉर्ड करणार. पण काय म्हणून रेकॉर्ड करणार, पर्सनल यूज साठी वापरली म्हटल्यानंतर, Drawing. व्हेरी गुड. काय म्हणणार आपण त्याला, ड्रॉविंग म्हणणार. ड्रॉविंग आणि कॅपिटल या दोन गोष्टी कळल्या का तुम्हाला? हो. हो. आणि त्यांनी असं सांगितले की या कन्सेप्ट नुसार इट इम्प्लाइज दॅट द बिझनेस इट सेल्फ ओन्स असेट अँड ओन्स लॅबिलिटी. त्यामुळं बिझनेस ही वेगळी व्यक्ती असल्यामुळे बिझनेसला स्वतःच्या असेट म्हणजे मालमत्ता असतात आणि स्वतःच्या देयता म्हणजेच काय असतात, लॅबिलिटी असतात. क्लिअर का सर्वांना ही गोष्ट? हो. ओके. आता त्यांनी या ठिकाणी एक उदाहरण सांगितले, त्यातलं फक्त बघूया. हाफ ऑफ द बिल्डिंग इज यूज फॉर बिझनेस ऑफिस. हाफ म्हणजे एक पूर्ण बिल्डिंग आहे, या बिल्डिंग पैकी एक हाफ बिल्डिंग जी आहे ती बिझनेस साठी वापरली जाते, काय, बिझनेस ऑफिस. अँड अनदर हाफ बिल्डिंग इज यूज फॉर रेसिडेंट ऑफ द प्रोप्रायटर. म्हणजे काय, ही राहण्यासाठी वापरली जाते, कोणाच्या, मालकाच्या. इफ द टोटल रेंट ऑफ द बिल्डिंग इज ₹50,000, म्हणजे टोटल रेंट जे आहे बिल्डिंगचं ते 50,000 रुपये जर असेल तर त्यातले 25,000 रुपये कशाचे असतील खर्च, 25,000 रुपये खर्च कशाचा असेल,
बिझनेस. हा, बिझनेसचा असेल 25,000 आणि 25,000 कोणाचा असेल? ओनरचा, म्हणजे स्वतःचा. म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार? ड्रॉइंग वगैरे म्हणणार. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके, ही कन्सेप्ट सर्वांना क्लिअर झाली. पहिली कन्सेप्ट बिझनेस एंटायटी कन्सेप्ट कशाला म्हणायचं? हो सर. ओके, परत एकदा रिवाइज करतो. बिझनेस एंटायटी कन्सेप्ट काय आहे? काय सांगते की बिझनेस ही एक वेगळी व्यक्ती आहे. बिझनेस इज सेपरेट युनिट अँड ओनर्स इज सेपरेट. ओनर हा काय आहे? वेगळा आहे. त्यामुळे काय म्हणतो आपण? ओनरने जे बिझनेसला पैसे दिलेले असतात त्याला कॅपिटल म्हणतो. त्यामुळे ती बिझनेसची लॅबिलिटी आहे. हे तर कळलं. आपण अकाउंटिंग कोणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने करणार आहे? बिझनेसचा अकाउंटिंग करणार आहे. बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण ह्या कन्सेप्टनुसार अकाउंटिंग करणार. आपण ओनर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अकाउंटिंग करणार नाही. त्यामुळं बिझनेसच्या पुस्तकातले जे बिझनेसशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन असतील तेच फक्त रेकॉर्ड करायचे. ओनरचे पर्सनल ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी रेकॉर्ड करायचे नाही. पण जर समजा ओनरनी बिझनेसला पैसे दिले तर ते रेकॉर्ड करायचे आणि त्याला कॅपिटल म्हणायचे. आणि ओनरनी बिझनेस कडून पैसे घेतले ते सुद्धा रेकॉर्ड करायचे. त्याला आपण काय म्हणणार? ड्रॉइंग म्हणायचं. या कन्सेप्टनुसार त्यांनी असं सांगितलंय की बिझनेस ही वेगळी व्यक्ती असल्यामुळे बिझनेसला स्वतःच्या असेट असतात, स्वतःच्या लॅबिलिटी असतात. क्लिअर का सर्वांना कन्सेप्ट? हो सर. ओके, चला आता पुढची जी कन्सेप्ट आहे ती आपण काय करूया? समजून घेऊया. पुढच्या कन्सेप्टचं नाव आहे मनी मेजरमेंट कन्सेप्ट. काय नाव आहे? मनी मेजरमेंट कन्सेप्ट. पहा, आता ही कन्सेप्ट काय सांगते ते पण सांगतो मी तुम्हाला. आतापर्यंत आपण बिझनेस बघितलं. बिझनेस मध्ये ट्रान्झॅक्शन होत असतील, बरोबर ना? म्हणजे उदाहरणार्थ 2 ट्रान्झॅक्शन आपले खूप महत्वाचे असतात, त्याला आपण कोर ट्रान्झॅक्शन असं म्हणूया. परचेस आणि नंबर 2चं काय? सेल्स. हे मुख्य 2 ऍक्टिव्हिटी आहेत की ज्या बिझनेसमध्ये आपल्याला सर्रास काय भेटणार आहेत? पाहायला भेटणार आहेत. बिझनेस मधल्या मेन 2 ऍक्टिव्हिटी काय? पहिली गोष्ट म्हणजे परचेस आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेल्स. या 2 ऍक्टिव्हिटी बिझनेसमध्ये सर्रास आपल्याला बघायला भेटत असतात. तर ह्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत, या ऍक्टिव्हिटी ज्यावेळेस होत असतात, म्हणजे ज्यावेळेस हे ट्रान्झॅक्शन होत असतात त्यावेळेस पैशाची देवाणघेवाण होते. म्हणजे आपण जर परचेस केले तर आपल्याला खरेदी केली तर पैसे द्यावे लागतील का आपल्याकडे पैसे येतील रे बाळांनो? खरेदी केल्यानंतर पैसे द्यावे लागतील. बरोबर, खरेदी केल्यावर पैसे द्यावे लागतील. आणि सेल्स केला तर आपल्याकडे पैसे येतील का आपल्याला द्यावे लागतील? येतील पैसे. बरोबर, आपल्याकडे पैसे काय होतील? येतील. म्हणजे ह्या 2 ट्रान्झॅक्शन खूप महत्वाचे असणार आहेत. आणि ही कन्सेप्ट काय सांगते की जे पैशाशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन आहेत, म्हणजे असे व्यवहार फक्त तुम्ही नोंद करा की ज्यातून तो व्यवहार झाल्याबरोबर तुम्हाला पैसे येतील. म्हणजे तुमच्याकडे पैसे येतील किंवा तुमच्याकडून पैसे जातील व्यवहार झाल्याबरोबर. किंवा जर उधारीचा व्यवहार असेल, भविष्यात त्याच्या व्यवहाराची पूर्ती होणार असेल तर भविष्यात सुद्धा तुमच्याकडे पैसे येतील किंवा तुमच्याकडून पैसे भविष्यात जातील. म्हणजे जो व्यवहार पैशाच्या देवाणघेवाणीशी रिलेटेड आहे, ज्यातनं तुमच्याकडे पैसे येतात आणि पैसे जातात, असेच व्यवहार फक्त तुम्ही अकाउंटिंग करत असताना रेकॉर्ड करा. ही कन्सेप्ट मनी मेजरमेंट या कन्सेप्ट मध्ये सांगितलेली आहे. ही जी गोष्ट आहे ती मनी मेजरमेंटशी रिलेटेड. म्हणजे काय? बिझनेस मधले जेवढे ट्रान्झॅक्शन आहेत ना, ते सगळे ट्रान्झॅक्शन पैशाशी रिलेटेड, ते सगळे ट्रान्झॅक्शन पैशामध्ये मोजता आले पाहिजेत. त्यातून तुमच्याकडे पैसा आला पाहिजे किंवा तुमच्याकडून पैसा गेला पाहिजे. असे जे ट्रान्झॅक्शन आहेत तेच ट्रान्झॅक्शन तुम्ही काय करा? रेकॉर्ड करा. कळतंय का सर्वांना? हो सर. म्हणजे फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ तुम्ही काय केलं ही 10 किलो गहू घेण्यासाठी 10 किलो बाजरी जर दिली तर हे पैशाशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन आहे की ही वस्तू विनिमय पद्धती झाली, बार्टर सिस्टीम म्हणणार आपण त्याला. असे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होणार नाहीत. कळतंय ना? हो सर. किंवा असं म्हणूया आपण त्याला की तुमच्याकडं फर्निचर म्हणून 5 खुर्च्या आहेत, बरोबर, बिल्डिंग आहेत 2, बरोबर, त्याच्यानंतर आपण त्याला असं म्हणूया टेबल आहेत 4,
बरोबर. तर हे असं रेकॉर्ड करायचं नाही, यांची व्हॅल्यू पैशामध्ये मोजायची किती होती आणि मग फर्निचरची व्हॅल्यू 10,000 रुपये असं रेकॉर्ड करायचं. कळते ना सर्वांना मी काय सांगतोय ते? म्हणजे जे तुमचे ट्रान्झॅक्शन असेट लायबिलिटी असतील ते सगळे पैशामध्ये मोजा, म्हणजे मनी मध्ये मेजर करा आणि रेकॉर्ड करा, म्हणजेच मनी मेजरमेंट कन्सेप्ट असणार आहे. क्लिअर का सर्वांना? हो. हो सर. ओके, चला. तर आता ते काय सांगितले त्यांनी बघूया. दिस कन्सेप्ट इम्प्लाइज दॅट ओनली दोज ट्रान्झॅक्शन, म्हणजे फक्त तेच ट्रान्झॅक्शन विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन द टर्म्स ऑफ मनी, जे तुम्हाला पैशाच्या स्वरूपामध्ये मोजता येतील, लिहिता येतील, रेकॉर्ड करता येतील, असेच ट्रान्झॅक्शन काय करा, रेकॉर्ड करा इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे अकाउंटिंग करताना तेच ट्रान्झॅक्शन घ्या. हे जे पहिलं वाक्य आहे ना, ह्या पहिल्या वाक्यामध्येच या मनी मेजरमेंट कन्सेप्टचा अर्थ संपला. कळतंय ना मी काय सांगितलं? की बिझनेस मधले जे ट्रान्झॅक्शन आहे ते इन टर्म्स ऑफ मनी काय करता आले पाहिजे, एक्सप्रेस करता आले किंवा पाहिजे किंवा मेजर करता आले पाहिजे, आणि जे ट्रान्झॅक्शन पैशाच्या स्वरूपात मोजता येतात, लिहिता येतात, तेच फक्त आपण काय करणार, अकाउंटिंग करत असताना रेकॉर्ड करणार. क्लिअर का? हो सर. Since money serves as the medium of exchange, transaction expressed in the money are recorded. त्यांनी असं सांगितलंय की मनी म्हणजे पैसा हा काय आहे, एक एक्सचेंजचं माध्यम आहे, देवाणघेवाणीचं काय आहे, माध्यम आहे. आणि जे ट्रान्झॅक्शन एक्सप्रेस म्हणजे पैशाच्या स्वरूपात होतात तेच ट्रान्झॅक्शन फक्त काय करा, रेकॉर्ड करा. का रेकॉर्ड करा? कारण की रुलिंग अॅक्युरेसी ऑफ कंट्री इट इज द मेजरिंग युनिट ऑफ अकाउंटिंग. म्हणजे आपल्याला काय होऊ शकतो, ते त्याचं मेजर अॅक्युरेट करण्यासाठी त्याचा काय होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. पुढे त्यांनी असं सांगितलंय, ट्रान्झॅक्शन दॅट डू नॉट इन्व्हॉल्व मनी विल नॉट बी रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये पैशाची देवाणघेवाण होत नाही, म्हणजे मनी इन्व्हॉल्युशन नाही आहे, असे ट्रान्झॅक्शन बुक्स ऑफ अकाउंटला रेकॉर्ड करता येणार नाहीत. क्लिअर का? हो. उदाहरणार्थ एखादा कामगार आहे, तो काय करतोय, एक कामगार आहे असं समजूया, त्याची कार्यक्षमता खूप जास्त आहे, बरोबर, इफिशियन्सी चांगली आहे, म्हणून व्यवसाय संस्थेला फायदा होतोय, बरोबर ना, म्हणून व्यवसाय संस्थेचं उत्पादन वाढते. पण त्याची इफिशियन्सी पैशामध्ये मोजता येत नाही, म्हणून त्याची इफिशियन्सी किती आहे हे आपण अकाउंटिंग करताना लिहू शकतो का? कार्यक्षमता किती आहे लिहिणार का? नाही सर. नाही. म्हणून त्यांनी म्हटले, फॉर एक्झाम्पल वर्किंग कंडिशन, कामाची स्थिती काय आहे, वर्क प्लेस, कामाचं ठिकाण कसं आहे, स्ट्राईक बाय एम्प्लॉई म्हणजे कर्मचाऱ्यांचा संप, त्याच्यानंतर त्यांची कार्यक्षमता, इफिशियन्सी, त्यांचं मॅनेजमेंट, या गोष्टी आपण अकाउंटिंग करताना रेकॉर्ड करू शकत नाहीत, कारण की याचा परिणाम तुमच्या व्यवसायाचा नफा वाढण्यावर, कमी होण्यावर होईल, पण त्याच्यामध्ये पैशाची देवाणघेवाण होते का नफा वाढल्यावर? एखाद्या कर्मचाऱ्याने खूप चांगलं काम केलं, व्यवसायाला जिथं 10 रुपये नफा व्हायचा तिथं 20 रुपये झाला, पण एक गोष्ट लक्षात घ्या की त्याची जी काम करतोय तो, त्या काम करण्यामध्ये चांगलं काम केलं, त्याच्यामध्ये पैसा इन्व्हॉल्व नाही, त्याला आपण जो पगार आहे तेवढाच देणार आहे, पण त्यांनी चांगलं काम केलं मग नफा वाढला, चांगलं नाही केलं मग नफा कमी झाला, हे आपल्याला पैशामध्ये मोजता येणार नाही आहे, त्यामुळे हे आपण रेकॉर्ड करू शकत नाही. म्हणजे मनी मेजरमेंट कन्सेप्ट काय सांगते की ट्रान्झॅक्शन तेच रेकॉर्ड करा की ज्याच्यामध्ये पैशाची देवाणघेवाण होते, असे ट्रान्झॅक्शन फक्त तुम्ही व्यवसायामध्ये रेकॉर्ड करा. त्यांनी असं सांगितले, विल नॉट बी रेकॉर्डेड इन द बुक्स, हे असं काही रेकॉर्ड केलं जाऊ शकत नाही पुस्तकामध्ये, ऍज दे कॅन नॉट बी एक्सप्रेस इन द टर्म्स ऑफ मनी, कारण की ते पैशाच्या स्वरूपात आपल्याला मोजता येत नाही आहे, म्हणून रेकॉर्ड करता येणार नाही. क्लिअर का सर्वांना इथपर्यंत? हो. ओके. मग हो पहा, सर. हा हो मग पहा, सर. फॉर एक्झाम्पल बिझनेस हॅज 5 कम्प्युटर्स, व्यवसायाला किती कम्प्युटर आहेत, 5 कम्प्युटर आहेत, 2 टेबल आहेत, 3 चेअर आहेत, ह्या ज्या असेट आहे, ह्या असेट आपण रेकॉर्ड करू शकत नाही, पण त्यांची जर व्हॅल्यू आपण काढली इन टर्म्स ऑफ मनी, म्हणजे समजा उदाहरणार्थ कम्प्युटरची किंमत 1,50,000 आहे, सॉरी, फर्निचरची किंमत 1,50,000 आहे, कम्प्युटरची 15,000 आहे, टेबलची 2,500,
अशी चेअरची 2500 अशा पद्धतीने आपण ते रेकॉर्ड करू शकतो. परंतु त्यांची संख्या किती, 1 2 3 हे आपण रेकॉर्ड करू शकत नाही. ते पैशामध्येच मोजता आलं पाहिजे. क्लिअर का सर्वांना? हो. ओके. हो म्हणजे हो सर. म्हणजे मनी मेजरमेंट कन्सेप्ट काय सांगते की बिझनेस मधले जे ट्रान्झॅक्शन आहेत ते ट्रान्झॅक्शन इन टर्म्स ऑफ मनी मध्ये एक्सप्रेस्ड करता आले पाहिजेत, मोजता आले पाहिजे, त्याचं पैशाचं इन्व्हॉल्युशन झालं पाहिजे, येणं देणं झालं पाहिजे. असे ट्रान्झॅक्शन आपण काय करणार, रेकॉर्ड करणार अकाउंटिंग करत असताना. या 2 कन्सेप्ट आपण समजून घेतल्या. क्लिअर का सर्वांना दोन्ही पण? हो सर. ओके ओके. चला, तर तुमचे कोण जर मित्र मैत्रिणी जर राहिलेले असतील ऍडमिशन घ्यायचे, आता तुम्ही एक ते जिजामाता किंवा एसी हुंडेकरीचे असाल, तर ऍडमिशनची डेट आता संपत आलेली आहे. तर त्यांना पटकन सांगा जे राहिलेले असतील त्यांनी ऍडमिशन घ्या म्हणून. आणि ऍडमिशन लवकरात लवकर सर्वांनी घ्या असं मला सांगायचं आहे. आपले ऍडमिशन अजून चालू आहे. तर सर्वांनी आता काय करा, एकच मिनिट सर्वांनी आपला कॅमेरे चालू करा, आपण त्याचे स्क्रीनशॉट घेऊ. सर हा आपले सकाळचे तास